हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आंब्याच्या रसातील रसरशीत असे मोदक बनवणार आहोत. तसं पाहायला गेलं तर आपण मोदक गणपतीच्या सणामध्ये जास्तीत जास्त करतो, पण आता आंब्याचं सीझन आहे आणि अंगारकी चतुर्थीसुद्धा येते. त्यानिमित्ताने आज आपण आंब्याच्या रसातील मोदक बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण मोदकाचे सारण करून घेऊया. त्यासाठी मी एक अख्खा नारळ मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तो कढईत घालूया आपण आता. त्याच्यावरती आपण 1 चमचा तूप आणि अर्धी वाटी गूळ घालून 5 मिनिटं आपण व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा, परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी वेलची, ड्रायफ्रूट्स आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि 2 चमचे आंब्याचा गर घालूया. हे सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर आपण आणखीन 5 मिनिटं हे सारण परतून घेऊया. आणि आता आपण गॅस बंद करून हे सारण पूर्णपणे थंड करून घेऊया. सारण थंड होईपर्यंत आपण आता मोदकाची उकड काढून घेऊया. उकडीसाठी कढईमध्ये 2 वाटी पाणी घालूया. चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालूया. 1 चमचा तूप घालून थोड्या वेळ पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये 3 ते 4 चमचे आंब्याचा गर घालूया. गर घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घालूया. रवा घालताना आपण गॅस कमी करायचा, नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात. 1 वाटी रव्याला 2 वाटी पाणी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. हे आता व्यवस्थित हलवून व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं आपण झाकण ठेवून त्याला वाफ बसून देऊया. हे बघा, उकड चांगली घट्ट झालेली आहे. गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ती पूर्णपणे थंड होऊन द्यायची. अगदी थोडीशी थंड झाली की मग आपण त्याला 1 चमचा तूप घालून एकजीव करून घ्यायचं. गरम गरम मळली तर हाताला चटके लागू शकतात. उकड एकजीव करून झालेली आहे आणि सारणसुद्धा आपले थंड झालेले आहे. आता आपण मोदकाच्या सारणाला आतून थोडंसं तूप लावून त्यामध्ये उकडीचा एक पेढ्यासारखा गोळा करून तो व्यवस्थित साच्यामध्ये सेट करून घेऊया. आणि त्यामध्ये सारण घालून वरून थोडीशी उकड घालून मोदक पॅक करून घेऊया. आणि हलक्या हाताने साचा खोलून त्यातील मोदक बाहेर काढूया. हे बघा, सुंदरसा मोदक आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत. आता आपण हे एका चाळणीमध्ये थोडंसं तूप लावून त्याच्यावरती मोदक ठेवून वरून थोडंसं केशर डेकोरेशनसाठी लावूया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. लावलं नाही लावलं तरी काही फरक पडत नाही. टोपामध्ये पाणी गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यावरती चाळण ठेवून वरून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ह्याला वाफ बसून देऊया.
हे बघा मोदकाला छान वाफ बसलेली आहे आणि आपले मोदकसुद्धा मस्त तयार झालेले आहेत. हे आपण आता सर्व करूया आणि वरून छान तुपाची धार सोडूया. तुम्हीसुद्धा या अंगारकीला अशा प्रकारे मोदक करून बघा, खूप छान लागतात, मस्त टेस्ट लागते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.